तर जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलो आहोत देहू रोडच्या बिर्ला गणपतीला. 70 ते 72 फुटाची ही मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवतो. देहू रोड इथे हायवेला लागूनच ही 72 फुटी मूर्ती आहे आणि खूप छान इथे सकारात्मक असं वातावरण आहे आणि खूप छान इथे वाटतं आहे. तुम्हीही नक्कीच दर्शनाला इथे या. खूप प्रसन्न वातावरण असतं. तर पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, हे मंदिर शिरगाव सोमाटणे फाटाजवळ जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आहे. तळेगावपासनं एक 5 ते 6 किलोमीटर आणि देहू रोडपासनं फक्त 2 किलोमीटर अंतरावर हे आहे. पुण्यापासून जर तुम्ही येण्याचा प्लॅन करत आहात तर पुण्यापासून सुमारे 31 ते 35 किलोमीटर जवळ प्रति शिर्डीपासून 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर तुम्हाला स्थित आहे. प्रति शिर्डी जाण्याच्या मार्गावरच हे मंदिर तुम्हाला बिर्ला गणपती हे तुम्हाला तिथे आहे अवेलेबल. आणि बिर्ला कुटुंबाने स्थापन केलेले हे मंदिर 17 जानेवारी 2009 रोजी बांधले गेले आहे आणि येथे एक प्रचंड भगवान गणेशाची मूर्ती आहे. पार्किंगसाठी डोंगराच्या तळाशी पार्किंग अवेलेबल आहे. थोड्याशा शुल्कासह प्रवेशमार्ग अगदी अरुंद असा आहे. त्यामुळे जर तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरने येण्याचा प्लॅन करत असाल तर जरा काळजी घेण्याची गरज आहे. प्रवेश शुल्क अतिशय मिनिमम आहे. 2 व्हीलरसाठी तिथे 10 ते 20 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 30 रुपये ते आकारतात चार्ज. त्यानंतर तिथे गैरव्यावसायिक वातावरण तुम्हाला मिळते. त्यानंतर शांत वातावरण आहे. जवळच वस्तीसुद्धा आहे आणि विश्रांतीसाठी तिथे तुम्हाला बेंचेस वगैरे उपलब्ध आहेत आणि कोणतेही अन्नाची दुकाने तिथे अवेलेबल नाही आहेत आतमध्ये. आणि ह्या मूर्तीबद्दल जर सांगायचं झालंच तर जिने पिलानीतील मातुराम वर्मा आणि नरेश कुमार वर्मा यांनी शिल्पकला केली आहे. ही मूर्ती जवळपास 18 फूट उंच तटावर स्थित आहे, जिची रुंदी 45 फूट आणि हिंदू पुराण सदृश अंदाजाने शुभ अंक 9शी संतुलन साधून काळजीपूर्वक डिझाईन केलेली आहे. मूर्तीची उंची जवळपास 54 फूट. जर बघायला गेलं तर काही संदर्भांमध्ये तळापासून वरपर्यंतच्या भिन्न मोजमापांमुळे 72 फूट देखील म्हटले जाते. वजन सुमारे ह्या मूर्तीचं 1000 टन आहे. टिकाऊपणा आणि कलात्मक वैशिष्ट्यासाठी सिमेंट, स्टील आणि तांबे वापरून बांधले गेलेले आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही स्टेप्स चढायला घेतात त्याआधीच तुम्हाला तिथे वेगवेगळ्या टाईपचे रोपे बघायला मिळतात, जे विक्रीसाठी अवेलेबल आहेत. खाली तुम्हाला एक रोपवाटिका पण मिळते. तिथे तुम्ही वेगवेगळ्या रोपांचा अभ्यास करून तुमच्या बगीच्यासाठी किंवा घरासाठी तुम्ही ते घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल. ते खाली पार्किंगला जे लोक बसलेले असतात ते तुम्हाला मदत करतात. मूर्तीची स्थापना ही पूर्वेकडे तोंड करून आहे. मुंबई पुणे महामार्गावरून भव्य दृश्य आपल्याला पाहायला मिळते ह्या मूर्तीचं. सुमारे 180 ते 190 पायऱ्यांची चढाई लागते आपल्याला या मूर्तीपर्यंत जाण्यासाठी. पण भेट देणाऱ्यांना सभोवतालच्या डोंगरांचा, हिरव्यागार परिसराचा आणि रंगबिरंगी लँडस्केपचा विहंगम दृश्य अनुभवायला मिळतो. विशेषतः पावसाळ्यात हा अनुभव अप्रतिम असतो. मंदिराची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 8 पर्यंत आहे. भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ आणि स्पष्ट दृश्यांसाठी आणि छायाचित्रणांसाठी सकाळी लवकर. खास करून पावसाळ्यात हिरव्या निसर्गाचे दृश्य अनुभवण्यासाठी ही जागा खूप खूप छान आहे.
जवळच्या आकर्षणांबाबतीत जर बोलायचं म्हटलं तर जवळच आपल्याला 1 ते 2 किलोमीटरवर शिरगावचे साईबाबा मंदिर आहे, ज्याला शिर्डी साईबाबा मंदिराची प्रतिकृतीसुद्धा म्हटलं जातं. बाजूलाच तुम्ही जो डोंगर बघत आहात तो घोराडेश्वर मंदिर, तिथेसुद्धा तुम्हाला वर चढ करून जावं लागतं. त्यानंतर प्रतिशिर्डी जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि लोणावळा हिल स्टेशन तर आहेच आहे. सो तुम्हीही ह्या प्लेसला भेट द्या आणि आनंद घ्या.